जळगाव शहरामधील एमआयडीसी परिसरामधील सेक्टर जी मध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली। गोळीबाराच्या घटनेनंतर 2 कामगार गोळी लागून जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले। गोळीबाराच्या या घटनेमुळे जळगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। गेले काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं तर गुन्हेगारी शक्ती व चोरी हे मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतं। मी जळगावच्या एमआयडीसी परिसरात आहे, जी सेक्टरमध्ये याच ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना घडतात। आता 1-2 नाही तर तब्बल 6 राऊंड या ठिकाणी गोळीबाराचे फायरिंग झाल्याचं प्राथमिक दर्शन माहिती येते। बघायला गेलं तर याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे। मात्र गोळीबाराची घटनाची जी माहिती प्राथमिक मिळालेली याच ठिकाणी हे जी सेक्टर आहे याच परिसरात एकंदरीत याच ठिकाणी बघायला गेलं तर अवैध दारू विक्रेत्याचा हा या ठिकाणी विकले जातात आहे। आणि याच ठिकाणून काही जे गुन्हेगार होते या ठिकाणी मद्यपान करताना असल्याची माहिती मिळते। मात्र एकंदरीत बघायला गेलं तर याच ठिकाणी त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि वादांचं रूपांतर गोळीबारमध्ये झालं। तर या गोळीबारामध्ये बघायला गेलं तर याच ठिकाणी आपण बघू शकतो ज्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे त्याचे काही कार्टून्स देखील गोळीचे कार्टून्स पडलेले पाहायला मिळतात आहे। एकंदरीत हा सातत्यानं हा गोळीबारचा प्रकार हा पहिल्यांदा नाही, अनेकदा याच ठिकाणी झाले। मात्र सातत्यानं गोळीबारीचे प्रकरण हे वाढत असताना पाहायला मिळतात आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।